नमस्कार. ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण साऊथ इंडियन स्पेशल रसम आणि वडा याची रेसिपी बघणार आहोत. खायला खूप मस्त अशी लागणारी ही रेसिपी आहे. एकदा जर तुम्ही अशा प्रकारे नाश्ता करून बघितला तर तुम्ही देखील अशाच प्रकारे नाश्ता नेहमी बनवाल. तर रेसिपी करण्यासाठी आपल्याला इथे वाटण करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कांदा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि 1 हिरवी मिरची मी घातलेली आहे. तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर हे मिश्रण आपल्याला ओबडधोबड असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर झाकण लावून आपण याचं मिश्रण बारीक करून घेऊया. तर इथे आपण रसम बनवण्यासाठी 2 टोमॅटो ग्रेट करून घेतलेले आहेत. चिंच मी भिजवून घेतलेली आहे आणि अर्धी वाटी तुरीची डाळ मी शिजवून घेतलेली आहे. तर दुसरीकडे आपण सुरुवातीला जे कांदा लसूणचं मिश्रण ते देखील वाटून घेतलेलं आहे. आता रसम बनवायला सुरुवात करूया. गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये जिरी, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घालायची आहे. फोडणी छान परतली की यामध्ये सुरुवातीला आपण जो ठेचा करून ठेवलेला तो घालायचा आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही रस्सम खायला खूप मस्त लागते. तुम्ही सूप म्हणून देखील पिऊ शकता किंवा भातावरती देखील खाऊ शकता. खूप मस्त अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता कांदा लसूण आपला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये ग्रेट केलेले 2 टोमॅटो घालायचे आहेत. तर टोमॅटो छान शिजावेत यासाठी यामध्ये मी थोडंसं पाणी घालून 2 मिनिट हे टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेणार आहे. तर थोडंसं पाणी घालून पुन्हा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी झटपट कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते. तर ही तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आता यामध्ये आपण चिंचेचं पाणी घालणार आहोत. तर रसम बनवताना चिंचेचं पाणीच वापरायचं म्हणजे रसम खायला खूप मस्त अशी लागते. तर आता या ठिकाणी आपण चिंचेचं पाणी घातल्यानंतर घोटून ठेवलेली तुरीची डाळ घालायची आहे. तर अर्धी वाटी यामध्ये मी तुरीची डाळ व्यवस्थित घातलेली आहे. पाणी घालायचं आहे आणि हे मिक्स करून घेऊया. तर रसम सहसा पातळ असते त्यामुळे यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही. आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया. सगळ्यात अगोदर अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा धने पावडर घातलेली आहे, 1 मोठा चमचा यामध्ये लाल तिखट घातलेला आहे, चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया आणि 1 मोठा चमचा यामध्ये रसम पावडर घातलेली आहे. रसम पावडर जर नसेल तर यामध्ये तुम्ही सांबर मसाला वापरला तरी देखील चालेल, पण सांबर मसाला किंवा रसम पावडर यामध्ये नक्की घालायची, तेव्हाच याची टेस्ट खूप मस्त येते. तर रसम या ठिकाणी आपली तयार आहे. आता आपण 5 ते 6 मिनिट अशीच ही रसम व्यवस्थित शिजवून घेऊया. तर वडे बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी तुरीची डाळ व्यवस्थित भिजवून घेतलेली आहे. तर 4 तास आपली डाळ व्यवस्थित भिजवून झालेली आहे. आता डाळ आपण वाटून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपल्याला घालून याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. तर पाणी न घालता आपण याचं बारीक वाटण करून घेऊया. तर मिश्रण आपलं व्यवस्थित वाटून तयार झालेलं आहे. आता आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि उरलेली डाळ देखील आपण अशाच प्रकारे बारीक वाटून घेणार आहोत. घरामध्ये जर भाजीला काही नसेल तर तुम्ही अशा प्रकारे रसम देखील बनवून खाऊ शकता किंवा थंडीमध्ये तुम्हाला सूप म्हणून देखील प्यायचं असेल तर तुम्ही ते देखील पिऊ शकता. आता वडे बनवण्यासाठी यामध्ये काही मसाले घालून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरं आणि 1 हिरवी मिरची मी कट करून घातलेली आहे. आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. वडे आपले छान हलके आणि सॉफ्ट होण्यासाठी 2 ते 3 मिनिट हे मिश्रण आपण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे जर वड्यांचं मिश्रण फेटलं तरच आपले वडे छान हलके आणि खुसखुशीत होतात. त्यामुळे ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. तर 2 ते 3 मिनिट आता आपण हे मिश्रण व्यवस्थित फेटून घेऊया. वड्यांसाठी लागणारं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण रसम देखील बघूया. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता रसमला देखील छान तरी आलेली आहे. वरून आपण कोथिंबीर घालून गार्निशिंग करून घेतलेलं आहे. पळीच्या मदतीने पुन्हा एकदा मिक्स करून बघूया. तर बघू शकता आपली रसम किती मस्त झालेली आहे आणि या ठिकाणी रसममधून खूप मस्त असा सुगंध येत आहे. अशी देखील ही रसम खायला खूप मस्त लागते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता यामध्ये आपण वडे तळून घ्यायचे आहेत. तर गॅसवरती पॅनमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे. तेल गरम झालं की अशा प्रकारे आपण वडे घालायचे आहेत. तर वडे सोडताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. हाय फ्लेमवरती हे वडे अजिबात भाजून घ्यायचे नाहीत, नाहीतर वडे आतून तसेच कच्चे राहतील. तर आता आपण हे वडे दोन्ही बाजूनी छान यांना गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता वडे किती इझिली आपले पलटी होत आहेत, म्हणजे आतपर्यंत आपले वडे अगदी खुसखुशीत तयार होणार आहेत. तर आता दोन्ही बाजूने आपण छान हे वडे भाजून घ्यायचे आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.
त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकता वडे आपले व्यवस्थित फ्राय करून तयार झालेले आहेत आणि उरलेले वडे देखील मी अशाच प्रकारे फ्राय करून घेणार आहे। तर या ठिकाणी आपले रस्सम आणि वडा तयार करून झालेला आहे। आता आपण डिश आउट करून घेऊया। तर इथे एका बाउलमध्ये आपण तयार केलेली गरमागरम रस्सम घ्यायची आहे। अतिशय पोटभरीचा हा नाश्ता आहे। तुम्ही जर अशा प्रकारे नाश्ता जर केला तर तुम्हाला दिवसभर अजिबात भूक लागल्यासारखे वाटणार नाही। त्यामुळे ही रेसिपी अगदी मस्त आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर रस्सम आपण घेतल्यानंतर जे आपण वडे तळलेले ते यामध्ये घालायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपली रेसिपी दिसायला आणि खायला देखील मस्त झालेली आहे। आता यावरती गार्निशिंग करून कोथिंबीर घातलेली आहे। तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।